नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं. पण त्या नाटकाबद्दल मी काही जास्त बोलत नाही. नाटकाचा दिग्दर्शक अंकुर काकतकर माझ्यासोबत आहे. नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. अनेक विषयांवरची नाटकं येत आहेत, पण नवं कोरं नाटक, तर त्याची अनाउन्समेंट तुम्हीच करावीत. नवं कोरं नाटक नक्की आहे. एका छान यंग फ्रेश कपलची स्टोरी आहे. एक अशी मुलगी रेवा जी आत्ताच्या क्षणात जगणं ह्या प्रिन्सिपलची आहे किंवा ह्या विचाराची आहे. आणि आदित्य हा पास्टमध्ये काय झालं, त्यामुळे फ्युचरमुळे मध्ये काय होणार आहे आणि प्रेझेंटमध्ये मला असं वागलं पाहिजे, ह्याच्यामुळे खूप जास्ती विचार करून प्लॅन करून जगणारा, अगदी सगळं प्लॅनिंग टू द टी करून जगणारा मुलगा आहे. सो दोन अत्यंत वेगळ्या पोल्स अपार्ट ज्याला आपण म्हणतो, अशा दोन विचारसरणीची लोक एकत्र येतात आणि त्यांच्या आयुष्यात एक खूप छान घटना एका क्षणाकरता घडते. बर. आणि तो एक क्षण त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातो. बर. चांगल्या करता वाईटा करता हे आता नाटक बघून तुम्हीच ठरवा. नाटकाचं नावही सांगा. नाटकाचं नाव आहे लागली पैज. 21 नोव्हेंबरला दीननाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले पूर्व इथे दुपारी 4 वाजताचा प्रयोग आहे. तुमच्या सगळ्यांची वाट बघतोय, प्लीज या. आत्ताच मी एक इंटरव्ह्यू केला तेव्हा असं म्हणलं गेलं की आता मराठी रंगभूमीला चांगले दिवस येत आहेत, जसे मराठी चित्रपटांना पण चांगले दिवस येत आहेत. माझ्या मते मराठी रंगभूमीचे चांगले दिवस कधीच गेले नव्हते. फेजेस असतात, बरोबर. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी सगळं ढवळलं जाणं खूप गरजेचं असतं. ज्याच्यातनं आपल्याला आपण पूर्वी केलेल्या चुका आणि पुढे जाऊन न करायच्या चुका हे दोन्ही आपल्याला कळतं. त्यामुळे दिवस काही रंगभूमीचे बदलले नव्हते. तिने आपल्याला शी टुक अस बॅक इन टाइम, आपल्याला काही गोष्टी शिकवल्या आणि पुन्हा आपल्याला इकडे आणलंय, असं माझं स्पष्ट मत आहे. खरंय. आणि सुप्रिया विनोद सारखी एक अप्रतिम अनुभव असलेली एक अभिनेत्री आहे. खूप क्रेझी कॅरेक्टर आहे. तुम्ही असं सुप्रिया विनोदला कधीच या इमेजमध्ये कधीच, दॅट इज अ प्रॉमिस आय कॅन मेक. आणि शंतनू नावाचा मुलगा आहे, खूप छान मुलगा आहे, अमरावतीचा मुलगा आहे, चांगला ऍक्टर आहे, एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. आणि साई पियुषचं म्युझिक आहे, हर्षदनी लिहिलंय, निखिल प्रोड्यूस केलंय, निखिल आणि हर्षदनी. मला गंमत अशी वाटली या नाटकाची की मला एक सेट ऑफ यंग प्रोड्युसर्स सुद्धा मिळाले काम करायला. त्यामुळे काय होतं, तुम्हाला ना कुठलीही गोष्ट पटवून द्यायला किंवा तुम्हाला कुठलीही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवायला किंवा तुम्ही काय एक्झॅक्टली इमॅजिन केलंय हे त्यांच्यापर्यंत न्यायला खूप सोपं होऊन जातं. बरोबर. म्हणजे नशिबाने 2023 पासून माझ्या आयुष्यात असे निर्माते येत आहेत. कारण मी आत्ताच एक माझी पहिली हॉलिवूड फिल्म केली. त्याच मुद्द्याकडे यायचं होतं मला, त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सो मच. करेज नावाची मी आता फिल्म केली, ज्यात सुद्धा माझे प्रोड्युसर्स अत्यंत कोऑपरेटिव्ह होते, अमेरिकन प्रोड्युसर्स आहेत. आणि आम्ही शिकागो इंटरनॅशनलला, आम्ही वर्ल्ड इंडिपेंडंट सिनेमा अवॉर्ड्सला आम्हाला अवॉर्ड्स मिळाली. मी वॉर्नर ब्रदर्सला माझं प्रीमियर केलं. आणि न्यू जर्सी, न्यूयॉर्क, LA, जागरणला ओपन झाली फिल्म. त्याच्यानंतर पॅरिसला स्क्रीनिंग झालं, लंडनला स्क्रीनिंग झालं. आणि इंटरनॅशनल सिनेमा करण्याचा एक वेगळा अनुभव सुद्धा माझ्या पदरी पडला माझ्या कृष्णेच्या कृपेने. आणि असं आहे. खरंय. मुळात एक जी जोडी तू सांगितली, सुप्रिया आणि शंतनू, पण दुसरं जे फ्रेश कपल आहे यशोमान आणि रुमानी, तर हे सगळे, यशोमान म्हणजे मालिकेत बिझी कलावंत, मग ती सगळी मोठ बांधणं कसं काय शक्य झालं? अवघड होतं. सोपं होतं असं नक्की म्हणणार नाही. डेट्सवरनं किंवा रोजच्या वेळेवरनं असलेली होत जाणार दोन्हीकडनं चॅलेंजेस येतात सगळं. आणि टीव्ही सध्याचं असं झालेलं आहे की त्याबद्दल मी काय बोलावं, कारण मी गेले अनेक वर्ष टीव्ही केलेलं नाही. 2019 नंतर टीव्ही नाही केलं तर टीव्ही नाहीच केलं. पण
त्यामुळेच रिहर्सलची वेळ आम्ही अशी ठरवून घेतली होती की माझी तालीम सकाळी 8 ते दुपारी 1 असायची. बर. म्हणजे आम्ही 8 वाजता तालीम सुरू करायचो, 1 वाजेपर्यंत तालीम संपली की तो लंच टाइम पर्यंत सेटवर पोचायचा. अरे वा. आणि आम्ही तालीम पण आरामनगरलाच करत होतो. अच्छा. म्हणजे तो पटकन जेट्टीवरनं जाऊन तो मडला पोहोचू shooting शकतो. करतो, बरोबर आहे. तिकडे तो पोहोचू शकेल. खरंय. ह्या सगळ्या वेळा बांधाव्या लागतात, पण त्यातनं एक प्रॉडक्ट जन्माला येतं 100%. आणि अर्थातच तुझ्या करिअरसाठी शुभेच्छा. थँक्यू. पण अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की नाटकामध्ये म्युझिक जे असतं ती खूप जमेची बाजू असते. येस. तर या नाटकाचं संगीत तो साई पियुषचा उल्लेख केलास, तर त्या म्युझिक बद्दल पण ऐकायचं. मी नक्की साई पियुष बद्दल एक गोष्ट सांगेन. माझी जेवढी कामं मी आतापर्यंत केलेली आहेत, मी साई पियुष सोडून दुसऱ्याकडे कोणाकडनं म्युझिकच करून घेत नाही. बरं. म्हणजे माझी गोंदियालारी नावाची सिरीज आहे, माझ्या इंग्लिश फिल्मचं म्युझिक सुद्धा साई पियुषनी केलं आहे. आणि माझ्या याच्या आधीच्या नाटकांची पण म्युझिक साई पियुषनी केलं आहे. त्याच एका नाटकात तर पियुषनी प्रोड्यूस केलेलं एक नाटक मी डिरेक्ट केलं होतं. सो पियुष इज लाईक अ यंग ब्रदर. आणि मला दुसऱ्यांचं संगीत पटतं किंवा नाही पटत याचा मी प्रयत्नच नाही केलेला, कारण मला त्याची गरज नाही वाटत. ते बॉन्डिंग निर्माण झालं आणि मग तो ग्रुप कंटिन्यू. म्हणजे ते असं होतं की तवरनं ताकभात ओळखतायत ना, मग कशाला उगीच जाऊन वेगळ्याला तवरनं दूध एका ताकभात सांगायचं. मग त्याची क्रिएटिव्ह प्रोसेस पण खूप सोपी होऊन जाते. सोपी म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग होऊन जाते. एकमेकाला समजायला लागणारा वेळ तुमचा कमी होऊन जातो आणि तुम्ही जे एक्झॅक्टली करायचंय त्याच्या मागे तुम्ही लागता. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.